स्टार्ट. परिच्छेद. पाण्याची बचत करण्यासाठी काही दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारे विविध योजनांतर्गत सूक्ष्म सिंचनास प्रोत्साहन देत आहेत. सिंचनासाठी वापरलेल्या अतिरिक्त पाण्याची बचत आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचे साधन म्हणून सूक्ष्म सिंचनाकडे पाहिले जाते. सूक्ष्म सिंचनावर भर देणारा पर ड्रॉप मोर क्रॉप हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या 4 प्रमुख घटकांपैकी एक घटक आहे. परिच्छेद. सूक्ष्म सिंचनाला चालना देताना धोरणकर्त्यांची अशी अपेक्षा असते की एकूणच जागतिक स्तरावर आणि भारतात पाण्याचा सर्वाधिक वापर करत असलेल्या सिंचन क्षेत्रात पाण्याची बचत व्हावी आणि हे वाचलेले पाणी इतर वंचित शेतकरी आणि पाण्याची वाढती मागणी करणारी क्षेत्रे, उदाहरणार्थ शहरी पाणीपुरवठा, उद्योग आणि ऊर्जा यासाठी उपलब्ध करून देता यावे. याच हेतूने पर ड्रॉप मोर क्रॉप च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये पाणी टंचाईग्रस्त आणि भूजलाची गंभीर स्थिती असलेल्या जिल्हा आणि तालुक्यांमध्ये सूक्ष्म सिंचनावर प्रामुख्याने भर द्यावा असे नमूद आहे. परंतु फक्त सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केल्यामुळे पाण्याची बचत होत नाही. खऱ्या अर्थाने बचत करण्यासाठी पाणी वाटपाचे आणि वापराचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या यंत्रणेचे अस्तित्व ही पूर्वअट आहे. अन्यथा या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे पाण्याची बचत तर होत नाहीच, पण भूजलाची पातळी आणखी खालावणे आणि नद्या, तलाव व पाणथळ जमिनीतील पाणीसाठा कमी होणे हे धोके उद्भवतात. परिच्छेद. सूक्ष्म सिंचनामुळे शेताच्या पातळीवर पाण्याची बचत होते, पण तीच बचत नदीखोरे स्तरावर वा जलधरांच्या स्तरावर सुद्धा होईलच याची खात्री देता येत नाही. पाण्याची बचत होते की नाही, आपण ती कोणत्या स्तरावर मोजतो यावर ठरते. दिलेल्या पाण्यापैकी जे पाणी पीक स्वतःच्या वाढीसाठी वापरत नाही ते वाया गेले असे आपण मानतो. या तर्काला अनुसरून पारंपरिक सिंचन पद्धत ही जमिनीतून झिरपून वाया जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे अकार्यक्षम मानली जाते. तथापि या वाया जाणाऱ्या पाण्याचा काही भाग जलधरात झिरपतो आणि भूजलाचे पुनर्भरण करतो किंवा खालच्या बाजूला नदीच्या प्रवाहात योगदान देतो, ज्याला जलविज्ञानाच्या परिभाषेत कृषी परतावा प्रवाह म्हणून संबोधले जाते. या कृषी परतावा प्रवाहाच्या माध्यमातून उपलब्ध पाणी त्या नदीखोऱ्यातील किंवा त्याच जलधरावर अवलंबून असलेल्या इतर पाणी वापरकर्त्याद्वारे उत्पादक हेतूसाठी पुन्हा वापरले जाते. अशा प्रकारे जलधर किंवा नदीखोरे स्तरावर हे वाया जाणारे पाणी प्रत्यक्षात फायदेशीर असते, कारण या पाण्याचा खोऱ्याच्या खालच्या भागातील इतर घटकाकडून पुनर्वापर केला जातो. सूक्ष्म सिंचन लागू केल्यानंतर कृषी परतावा प्रवाह लक्षणीयरित्या कमी होतो आणि त्यावर अवलंबून असलेल्या पाणी वापरकर्त्यांना त्याचा फटका बसतो. परिच्छेद. या उलट पारंपरिक सिंचन पद्धतीत सिंचनाची शेतीच्या पातळीवर कार्यक्षमता कमी असली तरी या पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या कृषी परतावा प्रवाहाचा पुनर्वापर लक्षात घेतल्यास
नदीखोरे पातळीवर पाणी वापराची कार्यक्षमता वाढलेली दिसते. सूक्ष्म सिंचनाशी निगडीत पाणी बचतीची चर्चा करताना बचतीचे मोजमाप कोणत्या स्तरावर केले आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. ज्या ठिकाणी कृषी परतावा प्रवाहाचा पुनर्वापर हा जलधर क्षाराच्या अतिरिक्त प्रमाणामुळे दूषित झाल्यामुळे किंवा नदीच्या खालच्या भागातील प्रवाह थेट समुद्रात जात असल्यामुळे शक्य नसतो, त्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनातून होणारी पाण्याची बचत ही खरी बचत असते. परिच्छेद. शेतकरी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केल्यानंतर पाण्याचा वापर कमी करत नाहीत, असे सूक्ष्म सिंचनावरील विविध अभ्यास दर्शवितात. परिणामी इतर गरजा भागविण्याच्या दृष्टीने पाण्याची बचत होत नाही आणि इतर स्रोतांवरील ताण कमी होत नाही. उदाहरणार्थ, नॅशनल मिशन ऑफ मायक्रो इरिगेशन या योजनेला 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 2014 मध्ये भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने या योजनेच्या परिणामांचा अभ्यास केला. या अभ्यासाअंतर्गत 13 राज्यांमधील 64 जिल्ह्यातील निवडक 7,400 लाभार्थी आणि गैरलाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश होता. या अभ्यासात NMMI या योजनेचे एकूण 7 फायदे निदर्शनास आले. यापैकी सर्वात प्रथम नमूद केलेला फायदा होता सूक्ष्म सिंचनाच्या वापरामुळे संबंधित पाण्याच्या स्रोतातून झालेली सिंचन क्षेत्रातील वाढ. अभ्यासातील आकडेवारी असे सांगते की लाभार्थी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याची बचत करून तेवढ्याच उपलब्ध पाण्यामध्ये सरासरी 8.4% अतिरिक्त जमीन सिंचनाखाली आणली. ही टक्केवारी महाराष्ट्रासाठी सर्वाधिक म्हणजे 22.3% होती. काही ठिकाणी तितकेच पाणी वापरून पीक लागवडीच्या सघनतेत वाढ झालेली दिसून आली. यावरून असे दिसते की सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यानंतरसुद्धा शेतकरी भूजल व इतर स्रोतांमधून पूर्वी इतकेच पाणी वापरतात आणि पाण्याच्या वापरात कोणत्याही प्रकारची बचत होत नाही. स्टॉप.